पुण्यातील खाद्य संस्कृतीचा वारसा जपणारी आणि अप्रतिम चव टिकवून ठेवणारी काही ठिकाणे पुणे फूड टूरच्या भागात आपल्याला पाहायला मिळतील. नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत भुजबळ आपलं स्वागत करतोय श्री भुजबळ व्लॉग या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून. नमस्कार मित्रांनो, आणि आपण आलोय फूड टूरला पुण्यामध्ये आहात आपण. आणि पुणे हे विद्येचं माहेरघर मानलं जातं. आणि या विद्येच्या माहेरघरामध्ये हे फेमस आहे खाद्य संस्कृतीसाठी सुद्धा. खूप सारे विविध पदार्थ आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथला इतिहास आहे काही पदार्थांचा. काही ठिकाणं खूप फेमस असतात. अशाच एका फेमस ठिकाणाला आपण आलो. आपण आता आहे कमिन्स कॉलेजवरती. कमिन्स कॉलेजच्या गेटवरती आहे कोथरूडमध्ये. आणि आता आपण घेतली फेमस अशी खिचडी आपण टेस्ट करूया. या खिचडी पाहू शकता. ही खिचडीचे ज्या मिरच्या आहेत त्या बारीक मिक्सरमधून काढलेल्या नाही आहेत, कट केलेल्या मिरच्या आहेत. घरी असलेली जी खिचडी आहे तसेच मला ह्याचं फील येतं. टेस्ट करून बघूया की ही खिचडी कशी लागते. घरच्यासारखी खिचडी आहे. बटाट्याची चव येते, पण जास्त बटाटा नाही आहे. एकदम प्रॉपर प्रमाणामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्याच्यामुळं ही खिचडी खूप छान लागते. तुम्ही पण या. मागे स्टॉल बघू शकता, आता गर्दी बघू शकता. 25 रुपयाला ही खिचडी आहे. तर तुम्ही इथं येऊन याचा आस्वाद घ्या. इथे खिचडी तर फेमस आहेच, याच सोबत पोहे व इतर पदार्थही अवेलेबल आहेत. जाऊया. नमस्कार मित्रांनो, आणि आता आपण आलोय एक फेमस ठिकाणी दडपे पोहे खायला. आपण आलो योगेश्वरी आणि आपण आहे कर्वेनगर मध्ये. आपण आता दडपे पोहे खाऊया. या एक पोहे तर हे पोहे खायला आपण इथे आलो. याच्यावरती त्यांनी शेव टाकलेले. दडपे पोहे जे थोडेसे आपल्या नॉर्मल पोह्यांपेक्षा वेगळे असतात. आणि याचे फ्लेवर्स मला वेगळे दिसतात. याच्यामध्ये मला दिसते खोबरं, टोमॅटो घातलेले जे आपण घरी कधी घालत नाही ते टोमॅटो दिसतात. शेव आहे आणि बाकीचे फ्लेवर्स आहेत. बघूया टेस्ट करून कशी आहे टेस्ट याची. खूप युनिक अशी टेस्ट आहे. खूप छान आहे. लिंबाचा मला फ्लेवर होतो जो की खूप छान आला टेस्ट देतो वेगळी. शेव पण खूप छान आहे, जे त्याला एक फ्लेवर देतो. आणि हे अतिशय वेगळ्या प्रकारचे पोहे आहेत जे आपण नक्की ट्राय केले पाहिजे. अजून एक घास खाऊशी वाटतं, एवढे छान पोहे आहेत. तर नक्की या ठिकाणाला व्हिजिट करा. आता मागे गर्दी बघू शकता तुम्ही. चव इतकी वेगळी व छान होती याचा सर्वांनी आनंद घेतला. आणि पोह्याची किंमत 40 रुपये. तर तुम्ही कधी आलात तर नक्की ट्राय करा. खूप छान असे पोहे होते. आम्ही संपवले आणि सगळ्यांचे रिॲक्शन खूप चांगले होते पोहे खाल्ल्यानंतर. दडपे पोहे खाल्ले आणि शेजारीच गुरुजी इडली आहे, तिथेही प्रचंड गर्दी असते. आणि हे तुम्ही या रांगेवरून अंदाज लावू शकता. आपण आता आलो गुरुजी इडली या ठिकाणी. आणि इथे मी पोडी इडली घेतली. मागे आम्ही प्लेन आणि बटर इडली पण घेतलं होतं. खूप जास्त गर्दी आहे, आता लाईन लागलेली आहे. पाऊस पडतोय थोडा. आपण टेस्ट करूया. याच्यामध्ये दिसतंय मला पोडी चटणी दिसते. याच्यामध्ये दिसतंय ही चटणी, ग्रीन चटणी पण आहे. आणि ह्याच्यात एक टेस्ट बाईट घेऊया आपण आता. खूप छान टेस्ट आहे. त्याच्यामध्ये बटरचा एक फ्लेवर येतो. इडली खूप सॉफ्ट आहे, खूप छान अशी फुगलेली इडली आहे आणि मोठी इडली आहे. एका माणसाला एक इडली आरामात पुरेल एवढी इडली आहे. आम्ही घेतले होते 3 प्लेन इडली, एक पोडी इडली, आणि त्याचे 105 रुपये झालेले होते. मागे प्राइस रेट आहे, मी तुम्हाला दाखवतो. खूप छान आहे. तुम्ही नक्की या ठिकाणाला व्हिजिट करा. अप्रतिम.
मी रेकमेंड करेल यांची घी पोडी इडली. ही मस्ट ट्राय. थांगने ही इडलीवर ताव मारला. मस्त, खूपच सॉफ्ट आहे एकदम, तोंडात विरघळते. ऑसम, खूपच मस्त. मला पण आवडते. थोडंसं वेगळं ट्राय करायला मॉलमध्ये आलं, पवेलियन मॉलमध्ये. इथं होतं वाडेश्वर आणि गुडलक कॅफे. आता मला जास्त काही गुडलकचा चहा आवडत नाही म्हणून चहा वाडेश्वरमधून आणला आहे. हे कॉम्बिनेशन गेलं तर वाडेश्वरचा चहा आणि गुडलकचा हा बनमस्का. बनमस्का तर फेमसच आहे. बनमस्का आपल्याला ट्राय करायचं आहे. आता कॉम्बिनेशन जे वाडेश्वर आणि गुडलकचं कॉम्बिनेशन होणार आहे ते आपण टेस्ट करूया. एक मिनिट, विषय नाही म्हणजे हा चहा छान आहे आणि त्याच्यासोबत हा बनमस्का खूप छान लागतो. तुम्ही पण हे कॉम्बिनेशन काहीतरी ट्राय करून बघा. आणि आता वेळ होती जेवणाची आणि आम्ही आलो माझ्या फेवरेट ठिकाणाला. इथे थोडा पार्किंगचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही 4 व्हीलर घेऊन आलात, पण 2 व्हीलर घेऊन या असं मी रेकमेंड करेन. इथे समोर स्क्रीनवरचे आयटम पाहून तुमच्या टेबलवरचे आयटम नक्कीच वाढतील याची खात्री आहे. हे ठिकाण खूप फेमस असून बऱ्यापैकी सगळेच पदार्थ इथे अप्रतिम मिळतात. सीझनला तर आमरसथाई आणि पुरणपोळी तुम्ही नक्कीच ट्राय करा. तर आता आपण आलो JM रोडवरती आणि माझ्या सगळ्यात फेवरेट रेस्टॉरंटला आपण आलो, मथुराला. मथुरामध्ये मला बऱ्याच गोष्टी आवडतात. त्यातली सगळ्यात आवडणारी गोष्ट त्याच्यापासून आता चालू केलं. सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे इथली कोथिंबीर वडी. कोथिंबीर वडी एकदम क्रिस्पी असते. अशी कोथिंबीर वडी मी कुठेच खाल्लेली नाही आहे. त्याच्यासोबत जी चटणी येते ही चटणी खूप छान असते. मी याचा आस्वाद घ्या नक्की इथं आला. स्टार्टरमध्ये पहिल्यांदा हे सांगा, चव कधीच बदलत नाही. अशीच चव असते. तुम्ही कधीही या अशी चव तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर आहे ते थालीपीठ. आपण थालीपीठचा टेस्ट घेऊया. थालीपीठ सोबत आपल्याला मिळणार ते म्हणजे मटकी आणि सॅलड. मटकी सोबत थालीपीठ खाण्याची मजाच काही वेगळी असते. अगदी घरच्यासारखी आणि खूप छान अशी थालीपीठ आणि कोथिंबीर वडे आले. त्याच्यानंतर आता आपल्याला मेन जेवण येणार आहे ते पण आपण बघूया. कोथिंबीर वडी आणि थालीपीठ नंतर आता वेळ ह्या टम्म पुरलेल्या पुऱ्या खायच्या. त्या पुऱ्या आणि त्याच्यासोबत आले आम्रखंड. आम्रखंड आणि ही पुरी आपण टेस्ट करूया. खूप छान असं डेकोरेटिव्ह केलेलं आहे यांनी. गरमागरम पुरी आणि थंड आम्रखंड खूपच छान लागते मित्रांनो. मुलांना आम्रखंड पुरी खायची घाई झालेली आहे, त्यांना चालू आहे. आता आपण मागवली मासवडी थाई. याच्यामध्ये आली मासवडी. ही वडी एक प्रकारची येते ज्याच्यामध्ये एक स्टफिंग दिसते आपल्याला. त्याच्यानंतर दिसतोय रस्सा. हे आहे. त्याच्यानंतर कढी आहे, सॅलेड आहे. खूप छान अशी भाकरी आली. भाकरीच्या खाली डेकोरेशन बघा. याच्या खाली आले आपल्याला गूळ आणि शेंगदाणे. खाली सॅलेड आले आणि कांद्याची पात. खूप छान अशी ही थाई आली आहे. याचा आपण आस्वाद घेऊया. खूप युनिक आणि वेगळी अशी टेस्ट आहे. ही आमटी मी कधी ट्राय नाही केलेली, फर्स्ट टाइम ट्राय करतो. पण तुम्ही नक्की ट्राय करावी अशी ही आमटी आहे. थोडी जास्त तिखट नसणारही, मिडियम तिखट अशी आमटी आहे. आणि त्याच्यासोबत आलं स्वीटमध्ये रसगुल्ला. मी लास्ट टाइम इथे आलो होतो त्यावेळेला एक वेगळी डिश इथे ट्राय करायला मिळाली. ती म्हणजे काजूची उसळ. काजूची उसळ ही खूप छान असते. ही उसळ तुम्हाला कुठेच मिळणार नाही. खूप छान अशी उसळ मिळते इथे. ओला काजू हा तुम्हाला आता दिसेल तर हा ओला काजू आहे. आणि ओला काजूची मिसळ खूप छान लागते, खूप टेस्टी असते. आपण एक बाईट घेऊन बघूया याचा. खूपच युनिक टेस्ट आहे. म्हणजे हे जे मसाले आहेत हे जास्त तिखट नाही आहेत, कमी तिखट नाही आहे, मीडियम तिखट आहे. पण तोंडात चव येते आणि अजून खाऊशी वाटते अशी उसळ आहे.
अशा अजून ठिकाणांना आपण भेट देणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील भागात. शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. राम राम.